उदय सामंत बोलतायत, थेट जाऊयात. विरुद्ध धनशक्ती हा सामना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होतोय हे पुणेकरांनी देखील जाणलेलं आहे. मी मगाशी दंगेकर साहेबांना सांगत होतो, जशी आपली शिवशक्ती आहे तशी आपली श्रमशक्ती देखील आहे आणि आपल्या श्रमशक्तीच्या समोर धनशक्ती लढते. मला पत्रकारांनी विचारलं ही धनशक्ती कोण आहे, तो देखील खुलासा करतो. नंतर पत्रकारांशी मी बोलणार नाही, मला पुढे रत्नागिरीमध्ये जायचं आहे. पण धनशक्ती म्हणजे आम्ही कुणाच्या एका पक्षाचं नाव घेतलेलं नाही. आमचा शिवसैनिक हा संघर्षातून निर्माण झालेला शिवसैनिक आहे. संघर्ष हा शिवसेनेच्या 5वीला पुजलेला आहे आणि शिवसेनेला संघर्षाशिवाय कधीच यश मिळालेलं नाही. त्याच्यामुळे दगडूशेठ हलवाईचा गणपती असेल, कसब्याचा गणपती असेल, हे दोन्ही विघ्नहर्ता शिवसेनेवर कधी विघ्न यायला देणार नाहीत. कारण सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचा आशीर्वाद घेतलाय. काही लोक प्रेस कॉन्फरन्समध्ये तिकडे जायचेच विसरलेत. त्याच्यामुळे आपण जास्त प्रेस कॉन्फरन्स घेऊया नको, आपण लोकांपर्यंत पोचूया. आपण घराघरामध्ये जाऊ. 16 तारखेला साहेबांना ऐकायला मिळालं पाहिजे की आमचे सगळे उमेदवार हे कॉर्नर मिटिंग करण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात जाऊन 2दा 3दा जाऊन आशीर्वाद मागून आले. काही लोक कदाचित आपल्याला मतदान करणार नसतील, पण तुम्ही 3-3, 4-4 वेळा गेल्यानंतर ते देखील तुम्हाला कंटाळून सांगतील की समोरचा एकदा पण येत नाही, तुम्ही 4 वेळा आलाय, आमची 4 मतं तुम्हालाच आहेत. त्याच्यामुळं नगरसेवकाच्या उमेदवारांनी आजपासूनच प्रचाराला लागलं पाहिजे. पिंपरी चिंचवडमध्ये मला कोणीतरी सांगितलं की काही नवीन उमेदवार देखील दिलेले आहेत. पण असं समजून घेऊ नका की नवीन उमेदवारांच्या मागे जनता उभी राहत नाही. उलट नवीन उमेदवारांच्या मागे आणि धनुष्यबाण जर असेल तर जनता नक्की उभी राहते. माझा राजकीय अनुभव मी आपल्याला सांगतो. 2004ला मी पहिल्यांदा निवडणूक लढलो. महाराष्ट्राच्या पडणाऱ्या लिस्टमध्ये उदय सामंतचं नाव होतं, कारण उदय सामंत 28व्या वर्षी निवडणूक लढवत होता. पण जनतेनं स्वीकारलं. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलं आणि आज सलग 5 वेळा माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या मतदारसंघातनं लाखभर मतानं निवडून येतो. त्याच्यामुळे तरुणांनी ही मनातली शंका काढून टाका की पुणेकर आपल्याला काय करतील. पुणेकर नक्की तुम्हाला स्वीकारतील. पुणेकरांना ठामपणाने सांगा, तुमच्या वाहतुकीचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, तुमच्या नवले पुलाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, काही शास्तीकराचे प्रश्न आहेत ते देखील आम्ही सोडवणार आहोत, कात्रजच्या विकास आराखड्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. जी उपनगरामध्ये नवीन नवीन गावं आलेली आहेत याचा विकास फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात, हे ठामपणाने उमेदवारांनी पूर्ण पुण्यामध्ये सांगितलं पाहिजे. आणि ज्यावेळी प्रतिकूल परिस्थितीतनं आपण जिंकतो तेव्हा आपण कमकुवत नाही हे समोरच्याला देखील कळतं. आज अगदी जबाबदारीनं सांगतो की शेवटच्या टप्प्यापर्यंत मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये होतो. आमचा आग्रह होता की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे, ही नैसर्गिक युती कायमस्वरूपी टिकली पाहिजे. परंतु ठीक आहे, मला काय मित्रपक्षावर टीका करायची नाही. त्यांना वाटलं त्यांनी केलं म्हणून आम्हाला वाटलं आम्ही केलं. पण काही लोकांचा गैरसमज होता की आम्ही 40 उमेदवार देखील उभे करू शकत नाही. बापू, एक दिवस जर मिळाला असता तर 165 उमेदवार हे शिवसेनेचे पुण्यामध्ये उभे राहिले असते. पण मला कुणावरच टीका करायची नाही. दंगेकर साहेबांना देखील सांगितलेलं आहे, सगळा स्टॉक आहे तो राखून ठेवा. समोरच्यानं टीका केली तरी आपण टीका करायची नाही, कारण आपण एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत, ज्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की समोरच्यानं टीका जर केली तर त्याला मी विकासानं उत्तर देतो. या पुण्याला देखील आपल्याला विकासानं उत्तर द्यायचं आहे. ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे. आजपासून शिवसेनेची खरी ताकद पुण्यामध्ये काय आहे हे मतदारांच्या आशीर्वादानं आपल्याला दाखवली पाहिजे. आणि म्हणून उमेदवारांना मला अजून एक हात जोडून विनंती करायची आहे, फक्त तुम्हाला सकाळी 10 वाजता उठवण्याची वेळ आमच्यावर कोणावर आणू नका. आणि तशी वेळ असेल तर 2-4 गुरखे ठेवायला लागतील. त्याच्यामुळे आपली जबाबदारी म्हणजे पक्षाची जबाबदारी आहे आणि पक्षाची जबाबदारी म्हणजे आपली जबाबदारी आहे. असं मिळून पुढचे 13-14 दिवस 24/7 आपण काम केलं पाहिजे. पुणेकरांना पटवून दिलं पाहिजे की शिवसेनाच या पुण्याचा विकास करू शकते, पुण्याचा उद्धार करू शकते. आणि जे काय झालं हे 15 वर्षाचं 25 वर्षाचं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे.
आपण पुणेकरांना आव्हान केलं पाहिजे. काही काळी महानगरपालिका आबा कलमाडी साहेबांच्या ताब्यामध्ये होती. काही काळी महानगरपालिका शरद पवार साहेबांच्या ताब्यामध्ये होती. काही काळी महानगरपालिका अजितदादांच्या ताब्यामध्ये होती. काही काळी महानगरपालिका भाजपाच्या ताब्यामध्ये होती. आज या व्यासपीठावरनं पुणेकरांना मी विनम्र आवाहन करतो की आता या वर्षीची महानगरपालिका ही सर्वसामान्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आपण ताब्यात द्यावी. खऱ्या अर्थानं पुण्याचा विकास काय करत असतो हे माननीय शिंदे साहेब तुम्हाला दाखवून देतील. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं कोणावर टीका करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. आणि त्याचं उत्तर पण दिलं की आपले काही मित्रपक्ष जे आहेत ते आपलं बरंचसं काम हलकं करतायत. आज बघा आपण प्रचाराची सुरुवात केली म्हणजे त्यांच्या पुढे आपण 15% गेलो. पण ते काय करतायत, काल कुणी आरोप केला त्याला उत्तर देत आहेत. आता परत प्रेस होईल त्याचं उत्तर परवा येईल. त्याच्यामुळे ते पत्रकार परिषदेमध्ये मग्न आहेत. आणि पुणेकरांना हे चालत नाही हे देखील आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच ठिकाणी या शहरामध्ये सुरेश कलमाडी साहेब देखील खासदार अनेक वर्ष होते. त्याच्यामुळे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.